दिवस उगवून आले आता वर. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7:30 वाजत आले त्या आणि माझं चालू आहे स्वयंपाक. माझं वांग्याची सुकी भाजी बनवली. भाजीला काहीच नाही, त्यामुळे सारखं वांग्याचं नवीन नवीन प्रकार चालू येतं. कधी भरलं वांगं, कधी आमटी, कधी सुक्कं. वांगं आमच्या घरात सगळ्यांना आवडतं. त्याला पाणी नाही टाकलं शिजायला, असंच तेलामध्ये वाफवून घेतले. शिजले वांग. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते आणि झाकून ठेवते आणि कणिक मळायला घेते चपात्या करायला. कणिक मळून घेतली, चपात्या करून घेते आता. लक्ष्मीच्या फराळामुळं दूध भरपूर शिल्लक राहिलं होतं. रात्री आटवले, त्यात आता साखर टाकली आणि मस्त असा पेढा करायला चालू आहे. मस्त झालाय खवा. वाजले त्या सकाळच्या आणि जेवण झाले. ते भांडी वगैरे तशी ठेवली ती घरातली कामं. आणि आता माळावर चालू आहे गुरं घेऊन. गुरं न्यायची ते माळावर आणि भाऊजी गेलं तिकडं ट्रॅक्टरला टायर जोडून आणायला. इवळ काढायची तर बाहेर आपल्याला टमाट्याचं. तर गुरं घेऊ जाऊ घरी माळावर. दोघींनी 2-2 गुरं धरून आणली ती आणि तर बांधली ती माळाला. थोड्या वेळानं इवळ काढून झालं की मग परत टमाट्यात नेऊन बांधायची. तोपर्यंत बांधली ती इथं. गवत आहे भरपूर खायला येतं, पण खातील थोड्या वेळातच. ट्रॅक्टर आणून लावलंय, तर आता भरून घेऊ इळू ट्रॅक्टरमध्ये. इळून गाडा गच्च भरलाय. आता न्यायचं इळू आणि डाळिंबीच्या खालच्या कडेला एकदम लास्ट इळूचा ढिगारा आहे, त्याला नेऊन लावायचं. आणि इकडं आत्याचं भाऊजीचं चालू आहे मेका काढायला. 4-5 तार राहिल्या तेवढ्या गोळा केल्या ना, आता मेका काढायला लागली ती. आता इळू बाहेर काढून ड्रिपा काढायच्या राहिल्या त्या अर्ध्या. ड्रिपा काढून रान नीट करायचं लगेच. काढून सगळं हे तर लावायचं ते उभं करून, म्हणजे पावसानं पाण्यानं वाटर होत नाही. इळूंचं लावून घेऊ आता. दुसरी खेप पाणी आणून लावली आणि आता पाणी भरायसाठी घरी आलतो. पाणी भरून झाले आणि आता परत निघाले माळावर. राहिलेल्या कालच्या अर्ध्या ड्रिपा काढायची त्या आणि गुरं पण पाणी दावून टमाट्यात बांधायची ती. आता ड्रिपा काढूनच परत यायचं मग घरी राहिलेलं घरचं काम करायला. पूर आले. सगळीकडनं ढग भरून आले. तर माळावर आली आता. ही राहिलेल्या ड्रिपा ओढून खाली कारल्यामध्ये टाकू. आता
आता वडणार नाही त्या ड्रिपा दोघीने धरून वाढाव्या लागतेल्या, कारण ह्याच्यावर सगळं टमाट्याचं वजन पडलेलं आहे, त्यामुळे जरा त्रास करणार वाढायला. चला तरी पण आता अबधून काढू कशा तरी ड्रिपा. 3:30 वाजले त्या आणि आत्ताशा आमच्या सगळ्या ड्रिपा काढून झाल्या त्या. 2 वाजता सुरुवात केली ती ड्रिपा काढायला. फक्त 10च ड्रिपा होत्या. तेवढ्या ड्रिपा काढायला मला 1.5 तास गेला. लय वेळ लागला ड्रिपा काढायला. वडून काढल्या. घरी आलो आणि नेमकं आम्ही घरी यायला आणि पावसाला गाठ पडली. पाऊस चालू झालाय. थोडासा काय ते लय उघडते. आता इथे मी मस्तपैकी फोडणीचा भात बनवलाय खायला. आणि तुम्ही कमेंट करायच्या आधीच मी सांगते, ह्याच्यामध्ये मी भरपूर हळद टाकलेली आहे. पण इथं आमच्या किचनमध्ये ना अजिबात व्यवस्थित क्वालिटीत नाही, त्यामुळं असा दिसतोय भात. फोडणीचा भात म्हणजे हळद तर टाकणारच की अर्थात, आणि हळद टाकलेले भरपूर. तर आता जेवण करून घेतो आणि जेवण करून परत मग भांडी घासायची ती.